नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, न वृद्धत्वम दोषाय, न वृद्धत्वम दोषाय, न वयः परिमाणकः, न वयः परिमाणका, अनुभवो हि मनुष्याणाम, अनुभवो हि मनुष्याणाम, जीवनस्य प्रदीपकः, जीवनस्य प्रदीपकः. म्हणजेच मित्रांनो, वृद्धत्व हा जो आहे तो काही दोष नाही आणि वय हे माणसाचं मोजमाप करण्याची काही पट्टी नाही आहे. तर अनुभव हाच माणसाच्या जीवनाला योग्य अशी दिशा देणारा दीपक असतो. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराचा अनुभव, ज्ञान आणि शहाणपण असतं. त्यामुळे त्यांच्या वयाकडे दुर्बलता म्हणून न पाहता त्यांच्या अनुभवाचा आदर करून त्यांच्याकडून मार्गदर्शन आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सुभाषितामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेख आलेला आहे, वृद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस. बरोबर, आजचा आपला विषय आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध सायन आयुर्वेद महाविद्यालय येथील रोगनिदान आणि विकृती विज्ञान या विषयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पाईकराव आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर पाईकराव सर, संजय पाईकराव सर, आपण सहाय्यक प्राध्यापक आहात रोग निदान या विभागामध्ये आणि आपली सेवा देत असता. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी BAMS हे जे शिक्षण आहे ते अमरावती येथून केलं आणि पुढे सरांनी नांदेड येथून MD ही पदवी घेतली आणि याच विषयात म्हणजेच रोग निदान या विषयामध्ये सरांनी पदवी घेतली. पुढे सर PhD देखील करत आहेत, सायन आयुर्वेद रुग्णालयातूनच करत आहेत. पुढे सरांच्या गाठीशी जवळजवळ 25हून अधिक वर्षाचा अनुभव आहे आणि वैद्यकीय चिकित्साचा रुग्णसेवेचा देखील अनुभव आहे. आणि पुढे जाऊन सांगायचं झालं तर सर वैद्यकीय अध्यापनामध्ये पदव्युत्तर आणि PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड आहेत. आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक म्हणजेच MUHS, ज्याला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस असं म्हणतो, तिथे वैद्यकीय तंत्रज्ञान शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी आपली सेवा देत असतात. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सरांनी अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस, तो आपण का साजरा करतो, या वर्षीचं काही घोषवाक्य आहे का, तर तिथपासून आपण सुरुवात करूया. काय सांगणार? नमस्कार. आज सर्वत्र ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याबाबत जनजागृती निर्माण करणे, त्यांना एकाकीपणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी समाजाला व कुटुंबाला आतापर्यंत दिलेले अमूल्य योगदान, त्यांच्या अनुभवाचा आदर करणे, तसेच त्यांना निरोगी वृद्धत्व, वैद्यकीय काळजी आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच तरुण आणि वृद्ध यांच्यामध्ये जवळीक साधून त्यांच्यामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, हेच ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे असे मला वाटतं. आणि डॉक्टर साहेब, आपण भारतीय आयुर्वेद शास्त्रात MD केलंय, PhD देखील करत आहात. तर वृद्धावस्थेकडे आयुर्वेद शास्त्र कशा दृष्टिकोनातून पाहतो ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आयुर्वेदामध्ये वृद्ध अवस्था ही अत्यंत सविस्तरपणे वर्णन केलेली आहे. मानवी शरीराच्या जीवनाच्या 3 अवस्था वर्णन केलेल्या आहेत, जसे की बाल्यावस्था, मध्यावस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्था साधारणतः जन्मापासून 16 वर्षापर्यंतची असते. मध्यावस्था 16 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंतची अवस्था असते आणि वृद्धावस्था 60 वर्षाच्या नंतरची अवस्था असते.
तर ह्या अवस्थेमधून शरीराची वाटचाल होत असताना आयुर्वेदात सांगितलेलं आहे, जसे की शिर्यते इति शरीरम, शरीर जे आहे याची सातत्याने झीज होत असते आणि ही झीज होत असताना त्याच्यामध्ये शारीरिक तसेच मानसिक आणि काही सामाजिक असे बदल वृद्ध व्यक्तीमध्ये बघायला मिळतात. शारीरिक बदलामध्ये क्रियात्मक रचनात्मक बदल बघायला मिळतात. तसेच शरीर ज्यापासून बनलेले आहे दोष धातू आणि मल यांच्यामध्ये बदल निर्माण होतात. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे, केस पांढरे होणे आणि वार्धक्यामध्ये आढळणारे विविध प्रकारचे विकार निर्माण होणे याचे सविस्तर वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच पद्धतीने मानसिक बदल सुद्धा वृद्धावस्थामध्ये बघायला मिळतात, जसे की बौद्धिक क्षमता कमी होणे, स्मृती कमी होणे, चिडचिडपण निर्माण होणे, एकाकीपणा वाटणे, तसेच वागणुकीमध्ये विशेष बदल निर्माण होणे अशा प्रकारचे सविस्तर वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये वृद्धावस्थेसाठी वर्णन करण्यात आलेले आहे. आणि डॉक्टर साहेब, आता आपण हल्ली बघतो जेरिएट्रिक डिपार्टमेंट असे देखील नवीन रुग्णालयामध्ये आपण बघतो, वेगळा विभाग म्हणून, किंवा आयुर्वेद शास्त्रात आपण जरा चिकित्सा म्हणतो, जेरिएट्रिक केअर. तर या संकल्पनेविषयी देखील आम्हाला थोडं सविस्तर सांगा. आधुनिक शास्त्रामध्ये जेरिएट्रिक केअर ही एक मेडिसिनल सायन्सची ब्रांच आहे. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये सुद्धा जरा चिकित्सा हे एक प्रमुख अंग किंवा ब्रांच वर्णन करण्यात आलेली आहे. जसे की आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन जे आहे मुख्यतः दोन प्रकारचे आहे. एक तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि दुसरं म्हणजे आतुरस्य विकार प्रशमन मंच, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हा एक प्रमुख उद्देश आयुर्वेदाचा आहे. तसेच आतुर म्हणजे रोग्याला जर एखादा रोग झालेला असेल, व्यक्तीला एखादा रोग झालेला असेल तर या रोगाचं प्रशमन करणे हे सुद्धा आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन आहे. तर हे प्रयोजन करत असताना, ह्या दोन गोष्टी साध्य करत असताना करण्यासाठी आयुर्वेदाची 8 प्रकारची अंगे म्हणजे ब्रांचेस, 8 ब्रांचेस ऑफ दी आयुर्वेद असे वर्णन करण्यात आलेले आहे. जसे की काय, बाल, ग्रह, ऊर्ध्व, अंग, शल्य, दंष्ट, जरा, वृष्य ही 8 प्रकारची अंगे मीन्स 8 ब्रांचेस ऑफ दी आयुर्वेद अशी वर्णन करण्यात आलेली आहे. आणि ज्यामध्ये प्रामुख्याने काय चिकित्सा, बालरोग, ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वरोग चिकित्सा, शल्य चिकित्सा, विषरोग चिकित्सा, जरा चिकित्सा आणि वाजीकरण चिकित्सा. तर जरा चिकित्सेला विशेष महत्त्व यामध्ये देण्यात आलेलं आहे, कारण वार्धक्यामध्ये विशिष्ट प्रकारचे काही विकार निर्माण होतात आणि त्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करावेत आणि कशा प्रकारच्या औषधी योजना कराव्यात याचे सविस्तर वर्णन जे आहे आयुर्वेदामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका, तुर्तास घेऊ एक छोटीशी विश्रांती. पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि मित्रांनो, आपली चर्चा सुरू आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस याविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध सायन आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पाईकराव आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि अकाली जे आपण बघतो, लहान मुलं पटकन प्रौढ होतात, तसं अकाली वार्धक्य पण आपण बघतो. तर अकाली वार्धक्य टाळण्यासाठी काय करता येईल किंवा करता येतं का, तसं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. साधारणतः वार्धक्य जे आहे 60 नंतर यायला हवं, परंतु काही कारणास्तव शारीरिक क्लेश, मानसिक क्लेश, बदलते जीवन, धावते जीवन आणि मॉडिफिकेशन लाईफस्टाईलमध्ये जे विविध प्रकारचं मॉडिफिकेशन होत राहतं, याच्यामुळे बऱ्याच व्यक्तीमध्ये हे अकाली वार्धक्य येऊ शकतं. तर हे अकाली वार्धक्य आपण टाळू शकतो. तसे वार्धक्य टाळता येत नाही, कधी ना कधी वार्धक्य तर येणारच, परंतु ते जर 60च्या अलीकडे आलं तर त्याला आपण अकाली वार्धक्य असं म्हणतो. तर हे अकाली वार्धक्य जे आहे हे आपण टाळू शकतो. त्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या विशिष्ट प्रकारच्या चिकित्सा म्हणा किंवा दिनचर्याक्रम, ऋतुचर्याक्रम, सदवृत्ताचे पालन करणे, विशिष्ट प्रकारचा संतुलित पौष्टिक आहाराचे सेवन करणे, विश्राम करणे, व्यायाम करणे, रसायन विविध प्रकारचे रासायनिक औषधांचा वापर करणे आणि
इत्यादी गोष्टींचा जर युक्तिपूर्वक आपण वापर केलात तर जे वार्धक्यासाठी नंतर यायला हवं ते आपण अकाली येणारं जे वार्धक्य आहे ते आपण टाळू शकतो. डॉक्टर पाईकराव सर, तुमच्याकडून आम्हाला घरगुती उपचार देखील जाणून घ्यायला आवडतील, म्हणजे जेणेकरून आम्ही अजून हुशार होऊ आणि आमच्या आरोग्याची जी संपदा आहे ती वाढेल. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधारण प्रामुख्याने कुठले आजार आढळतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जसे आपण अगोदर मी सांगितल्याप्रमाणे की वृद्ध अवस्थेमध्ये शरीराची झीज झालेली असते, ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळे विविध प्रकारचे धातू क्लेश, मानसिक शारीरिक क्लेश निर्माण होऊन क्षय अवस्था, धातू क्षय अवस्था यांच्यामुळे विविध प्रकारचे व्याधी निर्माण होऊ शकतात, जसे की सांध्यांचे विकार, त्यानंतर निद्रानाश, विस्मरण, अजीर्ण, बद्धकोष्ठता, चिंता किंवा नैराश्य किंवा खाली पडणे, तोल जाऊन खाली पडणे किंवा अनियंत्रित मल आणि मूत्र प्रवृत्ती, जीर्ण श्वास आणि कास यासारखे व्याधी, कर्णबाधिर्य किंवा दृष्टिमांद्य, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, त्यानंतर मूत्रासंबंधीचे विकार, त्यानंतर निस्रोत ग्रंथी म्हणजे एंडोक्राईनचे काही विकार, असे विविध प्रकारचे विकार जे आहे वार्धक्य अवस्थेमध्ये निर्माण होऊ शकतात. ते निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे उपाययोजनांचं वर्णन केलेले आहे. त्याविषयी देखील आम्हाला जाणायला आवडेल सर. आणि जे जसं वय वाढत जातं, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपण बघतो की सांधेदुखीचा त्रास जाणवतो, म्हणा संधिवात, आमवात, बरेच प्रकार आहेत. तर आयुर्वेद शास्त्रात यावर कसे उपचार केले जातात आणि काही आम्हाला घरगुती पण काही थोडेफार टिप्स दिलेत तरी पण आम्हाला आवडेल त्याविषयी. सांध्यांच्या ठिकाणी काही विशिष्ट आजार इथे बघायला मिळतात, जसे की त्याला आपण आमवात म्हणतो किंवा आपण संधिवात म्हणतो. विशेषतः संधिवात वार्धक्य अवस्थेमध्ये आढळतात. याला आपण धातुक्षय मुळे निर्माण झालेला संधिवात असतो. डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस याला आपण मॉडर्नमध्ये म्हणतो आपण ऑस्टिओ आर्थरायटिस. तर हा आर्थरायटिस निर्माण होतो, त्याचं मुख्य लक्षण म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी कटकट असा आवाज येतो. एका स्थानातून, एका अवस्थेतून बसून उठल्यानंतर कटकट असा आवाज निर्माण होऊ शकतो आणि सांध्यांच्या ठिकाणी सूज निर्माण होऊ शकते, त्याची कर्महानी सुद्धा निर्माण होऊ शकते. तर यासाठी आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रकारच्या उपाययोजना वर्णन केलेल्या आहेत, जसे स्नेहन करणे, विषगर्भ तेलाने स्नेहन करणे किंवा घरी असणाऱ्या कुठल्याही तेलाने स्नेहन करणे. पण स्नेहन करण्याच्या अगोदर अमावस्थेमध्ये स्नेहन मात्र करू नये, म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी सूज असताना स्नेहन करू नये. सूज नसेल तेव्हा मात्र घरी उपलब्ध असणारे तीळ तेल किंवा इतर कुठलं तेल असेल त्याने स्नेहन करू शकतो आपण. त्यानंतर स्वेद करणे. स्वेदसाठी तुम्ही वालुका म्हणजे वाळू गरम करून कपड्यामध्ये बांधून त्याला शेक द्यायचा आहे. त्यानंतर लेपन करणे. साधे सुंठ आहे, सुंठ पावडर, ती गरम करून त्याचा लेप सांध्यांच्या ठिकाणी लावून अर्धा तास वगैरे ठेवून नंतर कोमट पाण्याने ते धुवून काढणे. त्याच पद्धतीने अनुलोमन म्हणजे शौचाला साफ होण्यासाठी एरंडाचे तेल आवश्यक ते त्या मात्रेमध्ये घेणे. शमन चिकित्सेसाठी जे आहे गुगुळांचे विविध कल्प, अश्वगंधा, दशमूल, राशना, अमृतादी गुगुळ इत्यादी प्रकारच्या आयुर्वेदीय औषधांचा आपण वापर करून संधिगत वातावर आपण विजय मिळवू शकतो किंवा संधिगत वात जो आहे दूर करू शकतो. फारच छान डॉक्टर साहेबांनी आपल्याला छान सांगितलं की सूज असताना बिलकुल आपल्याला तेल लावायचं नाहीये. तर डॉक्टर साहेब आपल्याला काय करावं काय नाही यावर देखील मार्गदर्शन करतायत. सर, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. अहिल्यानगर इथून फोन आहे. बाळासाहेब घोरपडे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार घोरपडे दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार दोघांना पण. नमस्कार. सलग प्रश्न दोघांना विचारा. पण नमस्कार. हा नमस्कार, सलग प्रश्न विचारा. आजच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पण. आणि माझं वय 62 वर्षाचं आहे आणि मी रोज 5 किलोमीटर चालतो. ओके, बरं, सलग बोला. आणि मी चालतो आणि किती चाललं पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी, हे माझा प्रश्न आहे. मस्त, सुंदर असा प्रश्न आहे. आणि काय सर विचारायचं त्यांना? हा ठीक आहे. त्यांनी सांगितलं की 60च्या नंतरचं वय आहे त्यांचं 60-65 वर्ष, तर किती चालावं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे चालणं जे आहे साधारणतः
आपल्या यथाशक्ती म्हणता येईल, तुम्हाला एक अर्धा तास 1 तास तुम्हाला जसं जमेल तसं ते तुम्ही चालायला पाहिजे. आणि चालत असताना ब्रिक्स वॉकिंग असं म्हटलं जातं की थोडंसं तेज म्हणजे जलद चालायला पाहिजे. जर जमेल तर आवश्यकतेनुसार आपण ठरवायचं की आपल्या शरीराला आपण हे किती प्रमाणामध्ये करू शकतो आणि ते नियमितपणे जेवढा तुमचा वेळ आहे तेवढंच तुम्ही ते चालायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त चालू नये, जेणेकरून तुमच्या सांध्यावर जास्त ताण पडू नये आणि फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ नये. यासाठी जे आहे याची मात्रा जी आहे आपल्या शारीरिक बल आणि मानसिक बल यानुसार आपण ती ठरवावी. आणि तुम्ही जेवढं आत्ता चालता तेवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं. धन्यवाद मित्रांनो. असंच तुम्ही फोन करा आणि आपल्या मनातले प्रश्न विचारा, जेणेकरून तज्ज्ञ मंडळी जी आपल्याकडे येतात त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेता येईल. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे समाज प्रबोधन देखील होतं. तर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट नेहमी पाहत असतो. डॉक्टर साहेब, पुढे जाऊया. तुम्ही निद्रानाश विषयी पण म्हटलेलात की एक लक्षण आहे किंवा काय, तर हे निद्रानाशाची जी तक्रार आहे ती ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे आहे त्याचं निराकरण आयुर्वेदिक कशा पद्धतीने करू शकतं किंवा काय उपाययोजना करता येतील त्याविषयी आम्हाला सांगा. वृद्ध व्यक्तीमध्ये निद्रानाशाच्या समस्या बऱ्याच वेळा बघायला मिळतात. बऱ्याच व्यक्तीमध्ये निद्रानाश म्हणजे आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढी जी झोप यायला पाहिजे योग्य वेळी ती येत नाही आहे. त्यासाठी मानसिक तणाव, शारीरिक तणाव हा महत्त्वाचा असतो. स्ट्रेस जर असेल तो एक त्यासाठी कारणीभूत ठरतो. किंवा काही चिंता किंवा काही शोक असेल व्यक्तीला तर त्यामधून सुद्धा जे आहे निद्रानाश उद्भवू शकतं. साधारणतः आयुर्वेदानुसार रज आणि तम याच्या दृष्टीमुळे निद्रानाश निर्माण होतो. जर निद्रानाश जर असेल तर तुम्ही दिवसा झोपणं टाळायला पाहिजे आणि रात्रीच्या वेळी योग्य वेळ जी आहे झोपेची ती त्या योग्य वेळेमध्ये तुमच्या डेली रुटीननुसार त्यावेळी तिथे झोपणे आवश्यक आहे आणि झोपण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु जर तुम्ही मोबाईल वगैरे बघत असाल रात्रीच्या वेळामध्ये तर ते तुम्ही टाळायला पाहिजे. आणि झोपण्याच्या अगोदर किमान 1 ते 1.5 तासपर्यंत कुठलेही डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया यांचा वापर आपण करायला नको. आणि त्यासोबत आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यंग, शिरोधारा आणि पादाभंग म्हणजे पायांची मालिश करणे, तेलाने पायांची मालिश करणे याने सुद्धा चांगल्या प्रकारची झोप लागू शकते रात्रीच्या वेळी. तसेच नस्य चिकित्सा ही वर्णन करण्यात आलेली आहे की नाकामध्ये जे आहे औषधी सिद्ध तेलाचे थेंब टाकणे, 1 ते 2 थेंब टाकणे त्याने सुद्धा चांगले परिणाम आपण बघू शकतो. त्याच पद्धतीने योग करणे, ध्यान करणे, विपश्यना करणे, आनापान करणे, प्राणायाम करणे इत्यादी गोष्टीपासून आपण शरीर आणि मनावर जो निर्माण होणारा तणाव जो आहे तो आपण दूर करू शकतो आणि याचा परिणामाने शांतपणे झोप येण्यामध्ये मदत मिळू शकते. फारच छान. सहज सोप्या भाषेत सर आपल्याला मार्गदर्शन करतायत की तेल मालिश जे पायाला करणं किती आवश्यक आहे ते सांगितलं. डॉक्टर साहेब, यावर आपल्याला फोन आहे, पालघरहून फोन आहे. रमेश दादांचा फोन आहे, रमेश उगले यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. प्रश्न विचारा आपला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की वृद्धाप काळामध्ये साधारणतः 70-75चं वय जर असेल तर या वृद्धाप काळामध्ये सूर्यनमस्कार करणं हे योग्य राहील का? सुंदर असा प्रश्न आहे. काय सांगणार डॉक्टर साहेब? हा, जर आपणास कुठले सांध्याचे विकार नसेल, आपल्या सांध्यांची हालचाल योग्य प्रमाणात होत असेल, ज्याला आपण रेंज ऑफ मोशन म्हणतो, ती रेंज ऑफ मोशन जर असेल तर करायला हरकत नाही. तरी परंतु नव्याने जर तुम्ही सूर्यनमस्कार सुरू करत असाल तर ते करू नये, एकदमपणे करू नये. कारण त्याच्यामुळे हाडावर आणि सांध्यावर त्याचा तणाव, क्लेश निर्माण होऊ शकतो आणि अस्थिभग्नसारखे विकार, सांध्यांचे विकार होण्याची शक्यता असते. परंतु तुम्ही जर नियमितपणे सुरुवातीपासून जर सूर्यनमस्कार जर करत येत आला असाल तर ते पुढे काही प्रमाणात, कमी प्रमाणात किंवा यथाशक्ती आपण ते पुढे चालू ठेवण्याला हरकत नाही. परंतु नव्याने ते सुरू करू नये असं मला वाटतं. आणि त्यासाठी तज्ज्ञ जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, फिजिओथेरपीचा सल्ला घेऊ शकता. जर तुमचे शरीर त्यासाठी योग्य असेल तर निश्चित तुम्हाला सूर्यनमस्कार करता येतील. परंतु आता तुमची कुठली प्रकृती परीक्षण मी केलेलं नाही आणि तुमची देहयष्टी मला माहीत नाही, त्यामुळे मला निश्चितपणे तुम्हाला याविषयी सांगता येणार नाही. प्रत्यक्षदर्शी मात्र निश्चित आपण ते सांगू शकू. फारच छान.
मित्रांनो, असेच तुम्ही फोन करा आणि आमचा hellodoctor2026@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता. डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी निद्रानाशी विषयी आम्हाला सांगितलं, झोप लागत नाही, तर तसंच स्मरणशक्ती पण त्यावर परिणाम झालेला आपण बघतो की बऱ्याच गोष्टी विसरतो. आपण बाजारात जातो आणि का आलो ते कधी कधी किंवा विसरायला होतो, रस्ते विसरतो. तर यावर काय करता येईल? आयुर्वेद शास्त्रात काय उपाययोजना आहे? तर विस्मरण म्हणजे डिमेन्शिया. जसे वय वाढतं तसे तसं माणसाची स्मृती आहे काही कमी कमी होत जातं. स्मृती किंवा मेमरी हे दोन प्रकारचे बघितलं जातं, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. तर जसे जसं वय वाढतं त्या पद्धतीने जे आहे मेंदूची कार्यक्षमता थोडीफार कमी होतं आणि त्याच्यामुळे जे मेंदूचे हायर फंक्शन्स वर्णन केलेले आहेत त्यामध्ये मेमरी फंक्शन हे एक महत्त्वाचं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. जर विस्मरण होत असेल तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या उपाययोजना वर्णन केलेल्या आहेत. त्यासाठी स्नेहन आणि अभ्यंग. अभ्यंग म्हणजे तेलाची मालिश करणे शरीराची, पादाभंग करणे आणि नस्य करणे, जसे की अनुतेल, नस्य, औषधी सिद्ध तेलाचे थेंब नाकामध्ये टाकणे आणि रसायन चिकित्सा यामध्ये विशेष प्रकारचे वर्णन करण्यात आलेले आहे. जसे की ब्राह्मी रसायन, शंखपुष्पी, जटामंशी, वचा, अश्वगंधा या औषधांचा उपयोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शकाने केला. तसेच ब्राह्मी घृत सुद्धा यामध्ये वापरण्यास सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारचे औषधी उपाययोजना करून त्यासोबत प्राणायाम, योग, ध्यान इत्यादींच्या साहाय्याने सुद्धा आपण विस्मरणावर विजय मिळू शकतो किंवा दूर करू शकतो. फारच छान. ब्राह्मीचं महत्त्व वेगवेगळ्या औषधी सरांनी सांगितलं आणि सोबत तेल, पायाला तेल लावणं, नाकामध्ये तेल सोडणं किती महत्त्वाचं आहे याविषयी देखील सर सारखे अधोरेखित करतात. म्हणजे आपण त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे. आणि बद्धकोष्ठताविषयी काय सांगणार? ही पण एक समस्या असते, तर त्यावर आयुर्वेदशास्त्र काय म्हणतं? वृद्धापकाळामध्ये वातदोषाचे आधिक्य असते, त्यामुळे विविध प्रकारचे वातव्याधी निर्माण होतात. 80 प्रकारचे वातव्याधी वृद्धापकाळामध्ये निर्माण होतात. त्यापैकी महत्त्वाचे व्याधी जे आहे जसे की बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन हा व्याधी सुद्धा अनुभवला जातो की ज्यामध्ये मल जे आहे, मल प्रवृत्ती जी आहे कठीण म्हणजे हार्ड अशा प्रकारची होतं, शुष्क अशा प्रकारची होतं, जी रोज व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. त्याला आपण जास्त जोर लावावा लागतो मलप्रवृत्तीच्यासाठी आणि मलप्रवृत्तीच्या वेळी कधी कधी रक्तसुद्धा येऊ शकतं. तर याला आपण बद्धकोष्ठता असं म्हणतो. जर बद्धकोष्ठता जर असेल तर त्यासाठी सुद्धा स्नेहपान करण्यास सांगितलेले आहे. तसेच घृतपान करणे, त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यावर उषपान म्हणजे कोष्ण जल म्हणजे कोमट पाणी 1 ग्लास किंवा 2 ग्लास पिऊन थोडेसे घरातल्या घरात चालणे, त्यामुळे काय होतं तर मलाचे वेग जे आहेत निर्माण होतात. त्याच पद्धतीने जर बद्धकोष्ठता असेल तर विशिष्ट प्रकारचे बस्ती चिकित्सा हे सुद्धा वर्णन केलेले आहे. आहारामध्ये ज्यामध्ये जास्त फायबर आहे, असे फळं, भाज्या, पालेभाज्या यांचे सेवन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीने आरोग्यवद, निशोत्तर, हरितिकी, एरंड तेल, गंधर्व हरितिकी इत्यादी सारख्या आयुर्वेदीय औषधांचा उपयोग करून आपण वृद्धामध्ये होणारी जी बद्धकोष्ठता आहे ही दूर करू शकतो. आणि आताचा महत्त्वाचा असा जो प्रश्न आहे तो की एकटेपणा पण जसं ज्येष्ठ नागरिक आपण होतो, वय वाढत जातं, तसं एकटेपणा, नैराश्य किंवा चिंता भेडसावायला लागतात. तर त्या कशा हाताळायला पाहिजेत, तर त्याविषयी देखील थोडं मार्गदर्शन आम्हाला. आता वृद्धावस्थेमध्ये चिंता आणि नैराश्य निर्माण होणे, काही प्रमाणात निर्माण होणे स्वाभाविक असू शकतं. त्यालाच आपण एन्झायटी किंवा न्यूरोसिस असं म्हणतो. जर हे जाणवत असेल तर निश्चितच यामध्ये सुद्धा विविध प्रकारची आयुर्वेदीय औषधांचा उपयोग आपण करू शकतो. जसे की ब्राह्मी आहे, शंखपुष्पी, जटा, वचा, अश्वगंधा, ब्राह्मी घृत यासारखे औषधींचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शिरोधाराचं वर्णन केलेलं आहे. एन्झायटी, न्यूरोसिस, अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश करणे सर्वांगाची, तसेच शरीरातील तळपायांची मालिश करणे, तसेच योग, ध्यान करणे याने सुद्धा आपण चिंता किंवा नैराश्य दूर करू शकतो. अरे छान सर. योग, ध्यान, विपश्यना आणि वेगवेगळे जे व्यायामाचे पैलू आहेत ते देखील अधोरेखित करत आहेत. तर नक्कीच आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून घ्यायला. मगाशी सर तेल लावण्याविषयी आपली चर्चा झाली किंवा तेल लावण्याचं महत्त्व अंगाला, पायाला, डोक्याला.
तर बरेच जण पायाला तेल लावलं की पाय घसरून पडतील वगैरे या भीतीने तेल लावत नाहीत, किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याची देखील भीती असते किंवा तोल जाईल, तर ती भीती किंवा ते कसं काय आपल्याला टाळता येईल त्याविषयी देखील आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. साधारणतः बेडवर गेल्यानंतर तेलाने तळपायांची मालिश करायला हवी आणि मालिश केल्यानंतर ते पाय कोरडे करायचे, म्हणजे अर्ध्या 1 तासाने वगैरे कोरडे करायचे. आणि त्यानंतर जे आहे तुम्ही कोरडे झाल्यानंतर किंवा वॉश केल्यानंतर मग तुम्ही तुमचे उर्वरित काम जे आहे ते करू शकता. तर अभ्यंग किंवा ज्याला आपण तेलाने जर मालिश करणे, ही उपाययोजना आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची सांगितलेली आहे. कारण वृद्ध काळामध्ये वात दोषाचे आधिक्य असते, त्यामुळे विविध प्रकारचे वातविकार निर्माण होतात. तर या वाताचं शमन, वात हा वृक्ष असतो, या वाताचं शमन करण्यासाठी तुम्हाला स्नेहन, म्हणजे त्याच्या विरुद्ध गुणाचं जे वृक्षाच्या विरुद्ध स्नेहन, अशा प्रकारची उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आवश्यक ती काळजी घेऊन आपण अभ्यंग किंवा स्नेहन याचा निश्चित वापर करायला हवा, कारण त्याचे फायदे खूप चांगले आहेत, जेणेकरून पुढील वातव्याधी जास्त प्रमाणात निर्माण होणार नाहीत. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला तपोवनातून म्हणजेच तीर्थक्षेत्र जे आहे नाशिक येथून फोन आहे. निळकंठ दीक्षित यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार निळकंठ दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, मी निळकंठ दीक्षित नाशिकहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की मी जवळ 95 सालापासून ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतोय, पण आता 2 दिवसापूर्वी मराठी बातम्याने सांगितलं की जास्त अतिसेवन ब्लड प्रेशरच्या गोळ्यांमुळे तुम्हाला त्वचेचा किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. याच्याबद्दल विचारायचं तुम्हाला. बरं, आणि काय विचारायचं आहे डॉक्टर साहेब त्यांना? ब्लड प्रेशरच्या गोळ्या तुम्ही मागच्या 95 वर्षापासून घेतात? 95 सालापासून बहुतेक घेतात. 95 सालापासून, म्हणजे 20-30 वर्ष झालेली आहेत साधारण. ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेबांकडून आपण मार्गदर्शन घेऊया. काय करता येईल डॉक्टर साहेब? हा, ब्लड प्रेशरच्या गोळ्या तुम्ही जर नियमित घेत असाल आणि गोळ्या घेऊन जर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत असेल तर तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करणे चुकीचं आहे. ब्लड प्रेशर मॉनिटर करणे खूपच गरजेचं आहे. गोळ्या न घेता ब्लड प्रेशर किती वाढू शकतं याचाही अंदाज आपणास कधी नसतो. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करण्याच्या अगोदर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा, जवळच्या डॉक्टरांचा निश्चित सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने बीपीच्या गोळ्या बंद करू नये, त्याच्यामुळे अन्य प्रकारची हानी निर्माण होऊ शकतं आणि इजा निर्माण होऊ शकतात, त्याचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. तर स्वतःच्या इच्छेने बीपीच्या गोळ्या बंद करू नये असं मला वाटतं. आणि त्यांचा साईड इफेक्ट काय असू शकतो किंवा त्याच्याशी निगडीत असा प्रश्न होता की कर्करोग किंवा त्वचेच्या तक्रारी होतील असा त्यांचा विषय होता. आपले जे आजचे डॉक्टर आहेत ते आयुर्वेद शास्त्रात निपुण असे आहेत, तर त्या दृष्टीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. अजून काही सांगता येईल का सर रसायन चिकित्सेविषयी, जे ज्येष्ठ नागरिकांमध्ये काय करता येईल त्याविषयी देखील आम्हाला सांगा. रसायन चिकित्सा जो आहे त्याला आपण रिजेन्युएशन किंवा अँटी एजिंग थेरपी असं म्हणतो. तर रसायन चिकित्सेमुळे शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढते, वृद्धत्व लांबते, जे अकाली वृद्धत्व कधी कधी निर्माण होतं किंवा वृद्ध कालामध्ये जी काही विविध प्रकारची लक्षणे, व्याधींची लक्षणे निर्माण होतात ही लांबतात. त्यानंतर स्मरणशक्ती वाढविली वाढते, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, चैतन्य निर्माण होते आणि जीवन जे वार्धक्यावस्थेतील जीवन जे आहे सरळ आणि सोपे असे वाटायला लागतं. तर रसायन चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्रामधील एक अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची रसायन चिकित्सा आहे. रसायन चिकित्सेचे आचार रसायन, आहार रसायन, औषधी रसायन असे विविध प्रकार पडू शकतात. तसेच कुटी प्रवेशिक रसायन, वातातिक रसायन जे इंडोरमध्ये म्हणजे रुग्णालयात प्रवेशित करून आपण कुटी प्रावेशिक रसायन दिलं जातं आणि जे घरी राहून जे रसायन सेवन केलं जातं त्याला आपण वातातिक रसायन चिकित्सा अशी म्हणतो. तर रसायन चिकित्सेचे अशा प्रकारे विविध चांगले फायदे आपण बघू शकतो. फारच छान. डॉक्टर पाईकराव आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतायत. ज्येष्ठ नागरिक दिवस याविषयी विशेष कार्यक्रम आपण आज माहिती घेतोय, मार्गदर्शन घेतोय. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे ज्येष्ठ नागरिक दिवस याविषयी. डॉक्टर पाईकराव जे सहाय्यक प्राध्यापक आहेत सायन आयुर्वेद महाविद्यालयातले, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. पुण्यनगरी जे विद्येचं माहेरघर आहे, पुण्यातून फोन आहे. हनुमान लोंढे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार हनुमान दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर, माझं वय 72 चाललंय आणि मी दररोज 5 किलोमीटर वगैरे चालतो आणि 1-1.5 तास व्यायाम करतो. तो सफिशियंट आहे की जास्ती होतो, याच्याबद्दल मला माहिती विचार. सुंदर प्रश्न आहे सर, काय काय सांगणार सर? हा, तुम्ही जे आता सांगितलेलं आहे की तुमचं चालणं आणि व्यायाम योग्य पद्धतीने सुरू आहे, यासोबत तुमचे बॉडी पॅरामीटर्स कशी आहेत हे बघणं गरजेचं आहे. तुमचे म्हणजे काही आजार आहेत का तुम्हाला, किंवा शुगर वगैरे आहे का, बीपी वगैरे आहेत का, या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्ही आता जे करतायत ते तुमच्या वयानुसार मला वाटतं योग्य आहे. तरी सुद्धा जवळच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही यामध्ये काही बदल हवा असेल तर निश्चित तुम्ही विचार करू शकता. धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी मित्रांनो. आणि ज्येष्ठ नागरिकांनी पंचकर्म, आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म हा शब्द पण येतो, तर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, आणि समजा करायला पाहिजे तर कुठलं पंचकर्म करावं त्याविषयी? आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा अशा 2 प्रकारच्या चिकित्सा पद्धती प्रचलित आहेत. शमन चिकित्सा म्हणजे वाढलेले दोष जे आहे काही औषधी द्रव्यांनी समान अवस्थेत आणून पुन्हा आरोग्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. शोधन चिकित्सेमध्ये वाढलेले दोष जे आहे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी जे आहे उपाययोजना केली जातात, त्याला आपण पंचकर्म असं म्हणतो. तर वार्धक्य अवस्थामध्ये पंचकर्माचा विचार करायचा असल्यास रोगाचं बल आणि व्याधीचं बल या दोन्ही गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो, करायला हवा. तीक्ष्ण प्रकारचे वमन किंवा विरेचन यांचा वापर शक्यतो टाळावा आणि बस्ती चिकित्सा आपण मात्र या वयामध्ये देऊ शकतो. त्यासाठी विशिष्ट मात्रेमध्ये विशिष्ट प्रकारच्या बस्तींचा वापर आपण इथे निश्चितपणे करू शकतो. आणि इतर नस्य आपण चिकित्सा करू शकतो. स्नेहन, स्वेदन यासारखे उपाय आपण नक्कीच करू शकतो. आणि इतर पंचकर्म जे आहेत युक्तिपूर्वक डॉक्टरांच्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आपण काही प्रमाणात करण्यास हरकत नाही. फार छान. डॉक्टर साहेब, आयुर्वेद म्हटलं की आपलं आयुष्य कसं वाढता येईल किंवा हेल्दी कसं राहू, आपलं सुदृढ शरीर कसं राहील त्याविषयी मनात येतं. तर मग ज्येष्ठ नागरिकांची दिनचर्या कशी असावी याविषयी देखील आम्हाला रोजच्या रोज त्यांनी काय करावं त्याविषयी देखील मार्गदर्शन. दिनचर्येमध्ये आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. दिनचर्येद्वारे आपण विविध प्रकारचे व्याधी टाळू शकतो. तर जे वृद्ध व्यक्तीमध्ये सुद्धा दिनचर्या जी आहे साधारणतः ब्राह्ममुहूर्तापासून सकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान सकाळी झोपेतून उठून तुम्ही जे आहे मलमूत्रांचं विसर्जन करून त्यानंतर दंतधावन करून जे आहे दिनचर्या सुरू ठेवायला पाहिजे पुढे. त्यानंतर नाकामध्ये तेल, अणुतेल किंवा औषधी सिद्ध तेल नाकामध्ये थेंब टाकणे हे करायला हवं. आणि त्यानंतर अभ्यंग, शरीरामध्ये शरीराची तेलाने मालिश करणे. त्यानंतर जे आहे स्नान करणे आणि स्नान करून नंतर सदवृत्ताचे पालन करणे. जी काही आपली विहार आहे, दिनचर्या आहे त्याचे पालन करणे आणि रात्री योग्य वेळी झोपणे, ही क्रम जे आहे विशिष्टाने आयुर्वेदामध्ये दिनचर्येच्या रूपाने वर्णन करण्यात आलेले आहे. आणि जसा ऋतू बदलतो त्यानुसार देखील काही दिनचर्येमध्ये फरक करायला हवा किंवा ऋतुचर्या कशी असावी त्याविषयी देखील आम्हाला सांगा. 6 प्रकारचे जे ऋतू आहेत त्या 6 प्रकारच्या ऋतूमध्ये जे आहे विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट प्रकारची ऋतुचर्या वर्णन करण्यात आलेले आहे. जसे की शिशिर ऋतूमध्ये मधुर रसाचे सेवन करायला हवं. त्याच्यानंतर मधु म्हणजे हनी यांचे सेवन करायला हवं. पौष्टिक आहार सेवन करायचं आहे. तेलाने मालिश करणे इत्यादी गोष्टी करणं आवश्यक आहे. तसेच वसंत ऋतूमध्ये जे आहे साधारणतः कोष्ण पाणी पिणे,
तसेच गेहू किंवा ज्वारी यासारखे पदार्थाचे सेवन करणे, तसेच शारीरिक व्यायाम, आसव, अरिष्ट, नस्य यांचे वापर करणे हे जे आहे यामध्ये वर्णन केलेले आहे. तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरामधील जे द्रव अंश आहे याची कमतरता होऊ शकतं, तर तरल पदार्थांचे सेवन योग्य मात्रेत करणे, मधुर पदार्थ, थंड पदार्थाचे सेवन करणे, जास्त प्रमाणात पाणी पिणे, द्राक्ष, मोसंबी यासारखे फळाचे सेवन करणे, नारळाचे पाणी पिणे यासारख्या गोष्टी जे आहे आपण ग्रीष्म ऋतूमध्ये करता येऊ शकतात. वर्षा ऋतूमध्ये शहद, त्यानंतर तांदूळचे पदार्थ, त्यानंतर तेल याने मालिश करणे, आसव, अरिष्ट यांचाही वापर आपण करू शकतो. शरद ऋतूमध्ये आपण मधुर रसाचे जास्त सेवन करावे, तिक्त आणि कषाय रसाचे सेवन करावे, आवळा, अंगूर यासारखे पदार्थ सेवन करावेत, विरेचन करणे यामध्ये सांगितलेले आहे. तसेच हेमंत ऋतूमध्ये जे आहे दुधापासूनचे पदार्थ, त्यानंतर मध यासारखे पदार्थ सेवन करणे, तेलाने मालिश करणे आणि योग्य ते शारीरिक व्यायाम करणे यासारख्या ऋतुचर्या जे आहे वर्णन केलेले आहे, त्याचा निश्चित वापर, फायदेशीर वापर होऊ शकतो. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला कल्याण नगरीतून फोन आलेला आहे. रमेश ढोले यांचा फोन आहे. पाहूया प्रश्न काय. टीव्हीचा आवाज कृपया बंद करा जेणेकरून तुमचा आवाज ऐकता येईल. रमेश दादा, सलग प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हा, सलग प्रश्न शोल्डर विचारा. दुखतात दोन्ही बाजूनी, मानेच्या तिथे स्पॉन्डिलोसिस सारखं. हॅलो, हा, बोलत राहा. मानेच्या तिथे दुखतंय दोन्ही बाजूनी शोल्डर, मानेच्या बाजूला दोन्ही बाजूला दुखतंय शोल्डरला. बरं, ठीक आहे. हा, वय किती आहे साधारण? बहुतेक ठीक. संपर्क तुटलेला आहे, तर काय सांगणार त्यांना? हा, मानेच्या इथे. म्हणजे मानेच्या दोन्ही बाजूला दुखतं असं त्यांचं म्हणणं आहे. याला आपण मन्यास्तंभ असं म्हणू शकतो. याच्यामध्ये मानेच्या हालचाली या वेदनादायी ठरतात. तर यासाठी एक प्रकारचा वातविकार आहे हा. तर यासाठी तेलाने मालिश करणे जर सूज नसेल तर, त्यानंतर सेक करणे म्हणजे त्याला आपण स्वेदन असं म्हणतो, वालुकाचे वाळू गरम करणे, कपड्यात घेणे आणि त्याचे सेक करणे हे आपण करू शकतो. त्यानंतर मानेचे हलके व्यायाम जे मुवमेंट्स आहेत जेवढ्या शक्य आहेत तेवढा करण्याचा प्रयत्न करणे हे आपण करू शकतो. आणि सूज उतरण्यासाठी काही आयुर्वेदीय औषधी जी आहेत त्याचे सेवन करणे, जसे योगराज गुगुळ आहेत, त्यानंतर रसनादी गुगुळ आहेत, दशमूलारिष्ट आहे, यासारखी औषधी आपण निश्चित यामध्ये उपयुक्त ठरू शकतो. डॉक्टर साहेब, हॅलो डॉक्टर 2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर माधव यांचा ईमेल आहे. गुलबर्ग, कर्नाटक इथून आहे आणि त्यांचा असा प्रश्न आहे की ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे आहे ते चिडचिड आपण पाहतो किंवा कोणाचं ऐकून नाही घ्यायचं किंवा ऐकावंसं नाही वाटत, तर यावर काय उपाय किंवा काय करता येईल? किंवा ही एक समस्या भेडसावते की चिडचिडेपणा, तर त्यावर काय मार्गदर्शन करणार? हा, वातदोष आणि रजदृष्टी यांच्यामुळे अशा प्रकारची विकृती निर्माण होऊ शकतं. तर यासाठी जसे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, अभ्यंग, स्नेहन, नस्य इत्यादी उपाययोजना करणे, त्यासोबतच ध्यान करणे, त्यानंतर प्राणायाम करणे, जेणेकरून जे तम जे गुण आहे, दोष आहे, तो जो वाढलेला आहे त्यावर आपण नियंत्रित करू शकतो. आणि शंखपुष्पी, जटामांशी, वचा, यासारखी औषधी जी आहे, तगर यासारख्या औषधींचा वापर करून आपण यावर निश्चित लाभ मिळू शकतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आणि डॉक्टर साहेब, रजो निवृत्तीच्या विकारांविषयी देखील थोडं मार्गदर्शन करा ना आम्हाला. महिलांमध्ये साधारणतः 45 ते 50च्या दरम्यान रजनिवृत्ती कधीकधी अलीकडे पण होऊ शकते, परंतु सामान्यतः या काळामध्ये रजनिवृत्ती होऊ शकतं. मासिक पाळी बंद होणे याला आपण रजनिवृत्ती असं म्हणतो. आणि ही झाल्यानंतर महिलांमध्ये एक विशिष्ट प्रकारची लक्षणे निर्माण होतात, त्याला आपण जे पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम असं म्हणतो. यामध्ये शरीर अंग जे आहे गरम वाटतं, रात्री घाम यायला लागतं, झोप लागत नाही, स्वभाव चिडचिड होतं, लघवी वारंवार होणे, वजन वाढणे किंवा केश गळणे किंवा त्वचा
वृक्ष निर्माण होणे यासारखी लक्षणे जी आहे रजोनिवृत्तीच्या काळामध्ये किंवा नंतर निर्माण होऊ शकतात. तर यासाठी आयुर्वेदीय औषधी चांगल्या प्रकारचे उपयुक्त ठरू शकतात, जसे की अर्जुन, शंखपुष्पी, ब्राह्मी, प्रवालपिष्टी, मौक्तिकपिष्टी यासारखे औषधीचा वापर करून या समस्येवर आपण जे आहे या समस्येवर आपण विजय मिळवू शकतो. फारच छान. मित्रांनो, सरांनी आपल्यासाठी खास जे स्लाइड्स बनवून आणलेले आहेत जेणेकरून आपण फोटो घेऊ शकतो आणि लक्षात ठेवू शकतो ही महत्त्वपूर्ण माहिती. आणि डॉक्टर साहेब, आपण बघतो की आजकाल जीवनशैली बदललेली आहे सर्वांची, ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत. तर मोबाईल म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा, डिजिटल जीवनशैली झालेली आहे. तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का? तर त्याविषयी देखील कृपया सांगा आम्हाला. तर जीवनशैलीमध्ये बदल झालेले आहेत आणि त्याचे परिणाम जे आहेत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने बघायला मिळू शकतात. तर डिजिटल जीवनशैलीचा जसा आपण वापर करू तसे परिणाम आपल्यास बघू शकतात. जर योग्य वापर जर केलात तर त्याचे निश्चित सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. जसे की बौद्धिक गोष्टींसाठी सकारात्मक डिजिटल जीवनशैली जी आहे त्यामुळे क्रियाशीलता, शैक्षणिक माहिती यांसाठी ते फायदेशीर ठरू शकतं. तर अतियोग मात्र जर केलात तर त्यामुळे निद्रानाश, विस्मरण, बौद्धिक क्षमता कमी होणे यासारखे परिणाम मिळू शकतात. तसेच डिजिटल जीवनशैलीमुळे वृद्ध व्यक्तीमध्ये एकटेपणा जे जाणवतो तो कमी होऊ शकतो काही प्रमाणामध्ये. आणि संपर्क जे आहे, जनसंपर्क किंवा नातेवाईकांमध्ये संपर्क आपण करू शकतो. परंतु यामध्ये जर नकारात्मक परिणाम जर केला तर वृद्ध व्यक्ती इतर लोकांशी त्यांची तुलना करू शकतात. प्रत्यक्ष संपर्क न झाल्यामुळे त्यातून नैराश्य निर्माण होतं, असे काही गोष्टी निर्माण होऊ शकतात. सकारात्मक परिणाम याचा माहिती क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकतात की डिजिटल जीवनशैलीमध्ये मुबलक प्रमाणात आणि सहज अशी माहिती उपलब्ध होऊ शकते आणि त्याचे आपण फायदेशीर उपयोग करून घेऊ शकतो. परंतु नकारात्मक याचा परिणाम असा होऊ शकतो, चुकीची माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकतं आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या खास विशेषतः आरोग्यदायी माहिती जी आहे, चुकीची माहिती तुमच्यापर्यंत येऊन त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. तसेच निद्रानाश, त्यानंतर विस्मरण यासारख्या विकारसुद्धा वृद्ध काळामध्ये या डिजिटल जीवनशैलीमुळे समाज माध्यमांद्वारे निर्माण होऊ शकतात. फारच छान. डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही? तर जाता जाता एवढंच सांगेल की कुटुंबामध्ये जर वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना प्रेम आणि आदर देणे आवश्यक आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी, त्यांच्या औषधांचे व्यवस्थापन, पौष्टिक आहार, शारीरिक हालचाली यावर लक्ष देणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, त्यांचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना जमेल शक्य होईल त्याच्या घरातील जबाबदारी देणे आणि त्यांना तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट, व्हिडिओ कॉल करणे इत्यादी गोष्टीसाठी जागरूक करणे, घर सुरक्षित ठेवणे इत्यादी गोष्टी जी आहे आपण करायला पाहिजे. घरातील वृद्ध लोकांची काळजी घेणे म्हणजे त्यांच्यासाठी सर्व काही करणे असे नाही, तर शक्य तितके त्यांना स्वावलंबी बनवणे, सुरक्षित बनवणे, सन्मानाने जगता येईल असे वातावरण निर्माण करणे, तरच आपण वृद्ध व्यक्तींची चांगल्या प्रकारे काळजी घेतो असं म्हणू शकतो. फारच छान. स्वावलंबन हा शब्द लक्षात ठेवूया आपण. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी आम्ही नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहोत. तत्पूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचे जे प्रेक्षक मित्र आहेत त्यांच्यातर्फे आणि आमचा हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे डॉक्टर साहेबांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुर्तास आज इथेच थांबूया. लोभ असावा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.